आज मी कडूच्या नेरे शिवारातून शिवे गावात चाललेलो होतो. शिवे गावात जाण्यासाठी कडूस, गारगोटवाडी, गणेशखिंड, पाईट असा मार्ग आम्ही निवडला. जाताना कडूस गाव लागलं. कडूस गावात माझ्या खूप ओळखी आहेत. कडूस गावातील लोकांच्या घरी मी जात असतो. मित्रांनो, ज्यावेळी मी लोकांच्या घरी जातो त्यावेळी लोक मला चहा आणून देतात. मी त्यांना म्हणतो की मला चहा आवडत नाही. चहाऐवजी मला दूध पाजा. तुमच्या घरात दूध असेल तर दूध आणून द्या. कडूस गावाला प्रति पंढरपूर मानले जाते. काही लोकांना पंढरपूरला जायला जमत नाही, त्यावेळी ती कडूस येथे येत असतात. कडूस गावात कुमंडला नदीवर एक छोटासा डॅम बांधलेला आहे. त्याचा पाणीपुरवठा कडूस गावाला होतो. कडूस, गारगोटवाडी, पाईट ह्या रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम चालू आहे. काँक्रीट रस्ते डांबरी रस्त्यापेक्षा जास्त काळ टिकतात, परंतु काँक्रीट रस्ते हे जास्त तापतात, जास्त उष्णता शोषून घेतात. खरं तर सरकारने पारंपरिक डांबरी रस्तेच बांधले पाहिजेत. आपण जर कधी गुगल मॅपवर गेला आणि खेड तालुक्याचा सॅटेलाईट नकाशा चालू करून पाहिला तर एक वेगळेच खोरे दिसते. त्याला भामा खोरे म्हणतात. एका बाजूला शिंगीच्या पर्वतरांगा, दुसऱ्या बाजूला तसुबाई आणि मध्ये भामासखेड असं हे खोर आहे. ह्या खोऱ्यातील हवा खूप शुद्ध आहे. जुन्या काळात ह्या भागातील लोक 120-125 वर्ष जगायची आणि आजच्या काळातही येथील लोक 90-95 वर्षापर्यंत जातात. करंजविरे, शिवे, वाघाव, गडद, आंबू, वांद्रे ही गावं निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने अजिबात कमी नाहीत. ज्यावेळी आपण गडद येथे याल त्यावेळी येथे शेकडो धबधबे खाली पडत असतात. ह्याच भामखोऱ्यात शिंगेचा डोंगर आहे, जो पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर म्हणून ओळखला जातो. या भागातील कुंडेश्वर डोंगर हा सुद्धा 1200 मीटर उंचीचा आहे. कुंडेश्वर डोंगराला भेट देण्यासाठी चाकण, भोसरी, पुणे ह्या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. भामा खोऱ्यातील लोकसंख्या कमी असण्याचे कारण म्हणजे गावातील तरुण लोक जास्त करून शहरात राहतात. मित्रांनो, आता आपण पाईट गावाजवळ आलेलो आहोत. खेड तालुक्यातील पश्चिम गावाची बाजारपेठ म्हणून पाईट गावाची ओळख आहे. पश्चिम भागातील 7-8 गावांपेक्षा पाईट गाव सगळ्यात मोठे असल्यामुळे येथे बाजार भरतो. आता आपण शिरोली, वांद्रे ह्या रस्त्यावर आलेलो आहोत. पुढे गेल्यानंतर धामणे मार्गे आपण शिवे गावात जाणार आहोत. खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यात येथे ढग अडवले जातात. त्यामुळे ह्या भागात जास्त पाऊस पडतो. पावसाचे पाणी डोंगरामार्फत खाली वाहत जाऊन भामासखेड धरणात अडवले जाते आणि हेच पाणी पुण्याला पाणी पुरवठा करते. आपण जर राजगुरुनगर अथवा चाकण शहरातून असाल तर आपण माथेरान, महाबळेश्वर किंवा कोकणात जाण्यापेक्षा ह्या भागात गेले पाहिजे, कारण ह्या भागातील डोंगररांगा खूप सुंदर आहेत. ह्या भागात धबधबेसुद्धा तयार होतात. खेड तालुक्याचे सर्वात शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे वांद्रे गाव हे सुद्धा खूप सुंदर आहे. येथे कोकणकडा आणि कोथिळगडसुद्धा दिसतो. कडूसमधून निघाल्यानंतर आपण पाईट आणि धामणे गाव पार केलं. त्याच्यानंतर आता करंजविरे गावात आलेलो आहोत. ह्याच गावात भामासखेड धरण बांधलेलं आहे. शिरूर, कर्जत, पनवेल, उरण हा रस्ता शिरोली ते वांद्रे ह्या रस्त्यामार्गे जाणार आहे. जेव्हा हा रस्ता होईल तेव्हा मुंबईला जाणारी वाहतूक त्या रस्त्याने जाणार आहे. मित्रांनो, आता आपण शिवे गावाजवळच आलेलो आहोत. जाताना आपल्याला आडव्या उभ्या पर्वतरांगा लागतात. येथे जुन्या काळी खूप मोठा धोका होता. अजिबात उजेड नव्हता, खूप अंधार असायचा. त्यावेळी लोक संध्याकाळी 6च्या नंतर कुठे बाहेर पडत नसायची. आता आपण शिवे गावच्या हद्दीत आलेलो आहोत. भामासखेड धरण झाल्यामुळे शिवेगाव डोंगराच्या खाली वसलेलं आहे. आता शिवेगावच्या तिन्ही बाजूला धरणाचे पाणी आहे. हे गाव आपल्या खेड तालुक्यातील खूप निसर्ग सौंदर्य असलेले गाव आहे. ह्या गावाला धरणसुद्धा आहे आणि डोंगररांगासुद्धा आहेत. मित्रांनो, आपण जुलै अथवा ऑगस्टमध्ये शिवे गावाला व्हिजिट दिली पाहिजे. शिवे गावामार्फत आपण गडद, वांद्रे ह्या गावातसुद्धा जाऊ शकतो. एका बाजूला उंच असा सह्याद्री, दुसऱ्या बाजूला धरणाचे पाणी असं 2 दृश्य आपल्याला जाताना पाहायला मिळतं. त्यामुळे सर्वांनी ह्या पावसाळ्यात शिवे गावामार्फत वांद्रे गावापर्यंत नक्कीच जायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.